चांदूर बाजार येथे SRTची कार्यशाळा संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार या ठिकाणी SRT शेती तंत्रज्ञानाची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे आयोजन आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैयासाहेब कडू यांच्या मार्फत करण्यात आले होते। तसेच या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून संदीपजी भागवत सर तसेच विलासजी महल्ले सर हे लाभले होते। या कार्यक्रमाला संपूर्ण चांदूर बाजारमधील शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना SRTचे संदीपजी भागवत सर यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फायद्याचे जे आहे ते SRT कशी फायदेशीर आपल्या सामान्य शेतकऱ्याला ठरते याचे फायदे समजून सांगितले। तसेच त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगून त्यांनी या संपूर्ण कार्यशाळेला मार्गदर्शन केलं। तसेच विलासजी महल्ले सर यांनी शेती कशी करावी आणि SRT पद्धत कशी शेतीमध्ये रुजू करावी आणि आपल्या शेतीमध्ये कशी SRT पद्धत लागू होईल आणि कशा पद्धतीनं आपलं उत्पन्न जे आहे ते डबल होईल, कुठल्याच प्रकारचा जास्त खर्च न करता, कुठेच जास्त फवारण्या न करता, कुठेच जे आहे कुठल्या प्रकारचं औषधं किंवा रासायनिक खताचा जास्त वापर न करता, तसेच शेतीमध्ये जास्त कामगार न घालता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीमध्ये कुठल्याच प्रकारचे जास्त मजूर म्हणजेच कामगार हे न घालता केवळ आणि केवळ आपल्या योग्य पद्धतीने SRTच्या जोरावर आपण शेती कशी पिकवू शकतो याचे उदाहरणं देत त्यांनी उत्तमरित्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत बेलोराचे सरपंच म्हणजेच ज्यांनी आयोजन केले असे आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैयासाहेब कडू तसेच सुनीलजी राऊत तसेच विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। SRT सगुना राईस टेक्नॉलॉजी मेरड रायगड जिल्ह्यातील हे टेक्नॉलॉजी असून रायगड जिल्ह्यातील टेक्नॉलॉजीने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी जनजागृती करत कार्यशाळेचे आयोजन वेळोवेळी करण्यात आले आहे। अचलपूर तालुक्यातील कोल्हा येथील शेतकरी संदीपजी भागवत सर यांनी आपल्या शेतामध्ये वैयक्तिक अनुभव जो आहे तो मोठा घेतला आहे। त्यामुळेच ते सर्वत्र फिरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात, शेती संदर्भात आणि SRT संदर्भात जास्तीत जास्त करून मार्गदर्शन ते करतात। आपल्याला देखील आपल्या परिसरात शेतकरी बांधवांसाठी अशी कार्यशाळा आयोजित करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संदीपजी भागवत सर यांच्याशी संपर्क करावा आणि SRT शेती कशी करावी या संदर्भात संपूर्ण कार्यक्रम ते कार्यशाळेमध्ये घेत असतात। तर बघूया या बातमीचं सविस्तर वृत्त। SRT शेती म्हणजे सगुना राईस टेक्नॉलॉजी रायगड मेरळ आणि रायगड जिल्हा म्हणजे आधी जसं बारामती हे एक शेतकऱ्यांसाठी एक मोठं प्रेरणास्थान होतं। तिथं गेल्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माहिती मिळायची, नॉलेज मिळायचं आणि ते शेती पाहून मग इकडे आपले शेतकरी विदर्भात येऊन परत तशी शेती करण्याचे प्रयत्न करत होते। आता सगुना राईस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक नवी टेक्नॉलॉजी आपल्या शेती शिवारात काम करते आणि त्याच संदर्भात आपण महाल्ले सरांशी जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत। मी विलास गजानन महल्ले, राहणार धामणगाव। माझी शेती दिघी महल्लेला आहे। माझी कार्यशाळा म्हणजे SRTची शेती शाळा क्रमांक 8 आज चांदूर बाजार येथे प्रचार सभेसाठी बाह्य प्रचार सभेसाठी आलो असता मला असं निदर्शनात आलं की इथल्या लोकांमध्ये खरंच आधीच जनजागृती होती, फक्त त्यांना थोडीशी गाईडलाईन द्यायची गरज होती। कदाचित काही लोकांनी आधीच अनुभव घेतलेला होता पण त्यांना SRTचा मिनिंग किंवा अर्थ कळत नव्हता, म्हणून काही लोक मशागती करत नव्हते, संत्र्याचा बगीचा घेत होते, परंतु न मशागत करता त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवाणू, मातीची तयारी, माती बलवान झालेली दिसली आणि या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले। ते सोडवण्यात मी सक्षम राहिलो आणि या लोकांनी मला इथे बोलावलं, आमंत्रित केलं। भैयासाहेबजी कडू, बेलोरा ग्रामपंचायत या सर्वांचे आणि राऊत साहेबांचे इथे धन्यवाद मानतो आणि असाच कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, सरपंचांनी घेतला पाहिजे। आता माझा असा प्रश्न आहे की SRT म्हणजे शेती शेतकऱ्यांनी का करावी? प्रत्येक ठिकाणी बचत शेतकऱ्यांनी का करावी तर प्रत्येक ठिकाणी बचत, पैशाची बचत, वेळेची बचत, बियाण्याची बचत, निसर्गाच्या समतोल राखण्यात ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ते बचत, जागतिक तापमान वाढीसाठी बचत म्हणजे CO2 कलेक्ट करतो आपण। आम्ही असं म्हणतो कार्बन क्रेडिटचं अनुदान मिळण्यासाठी आम्ही मदत करतो किंवा SRT मदत करते। जमिनीतला CO2 वाया जाऊ न देता तो तिथल्या तिथे कलेक्ट कसा करता येईल हे SRT मध्ये फार महत्वाचा
आजच्या काळानुसार जसं आता तापमान वाढीचं, जागतिक तापमान वाढून राहिलं, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचं अचानक खूप पाणी येतं, घडीच ते वातावरण नाही राहत, खूप मोठ्या थेंबाचे पाणी येतात, काही नाही, सगळं पाणी मुरलं जातं एसआरटी वाल्यामध्ये. शून्य मशागत तंत्रज्ञान, वाईच नाही करायची. शून्य म्हणजे एखाद्या वेळेस नाली मारली तर मारली, नाही तर करायची. हा फार मोठा बेनिफिट आहे. हे सगळी प्रेरणा आम्हाला चंद्रशेखर दादा भरसावडे नेरळ. याच्यामध्ये आता बघितलं आपण समजा की जे पिकं जळून नष्ट होतात अति पावसामुळे, आता ते आपली बेड आणि नाली असल्यामुळे पाणी थांबत नाही, नाही त्याच्यामुळं पिकं जे आहेत ते नष्ट होणार नाहीत आणि नाही नाही शेतकऱ्यांचं होणार. कारण नुकसान. का पीक हे प्रत्येक ठिकाणी वापसा स्थितीत राहील. पाणी जास्त झालं तरी वाहून जाईल उताराच्या दिशेला, आणि कमी झाली तरी मूलस्थानी जलसंधारण होईल. म्हणजे पाण्याची पातळी माझ्या इथे आमच्या एसआरटी वाल्याचा अनुभव आहे का विहिरीची पातळी, बोरवेलची पातळी सुद्धा वाढली. ज्या भागामध्ये पाणी कमी असेल त्या भागात तर आवर्जून हे पद्धत करावी. म्हणजे 3 वर्षानंतर त्या विहिरीला न संपणारं पाणी तयार होईल. एवढं नक्की. म्हणजे जलतारा प्रकल्प म्हणजेच एसआरटी असं माझं स्वतःचं मत आहे. आणि याच्यामध्ये आपण मगाशी बोलताना सांगितलं की जे शेतकरी समजा जाळपोळ करतात शेतात आणि आपलं जे समजा कंपोस्ट एक असते ते जाळून टाकतात किंवा मग शेताच्या बाहेर कुठेतरी ते फेकतात. तर मग या संदर्भात तुम्ही मगाशी खूप म्हणजे नॉलेजेबल गोष्ट सांगितली, त्या ते काय सांगले? हा, मला असं म्हणायचं आहे, कुठलाही बायोमास शेतातला भूमातेचं भूमातेला द्या, दसकट शेतीला द्या, कुटार जनावराला द्या, आणि पीक तुमच्या घरी आणा. म्हणजे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला द्या, ज्याचं त्याला द्या. बायोमास आपोआप तयार होईल. आणि राहिला प्रश्न जाळल्यानंतर काय होते, तिथली जमीन कडक होईल, सूक्ष्म जीवाणू मरेल, ती जमीन नापीक होईल, बंजर होईल, असं माझं मत आहे. मी 5 वर्ष झाले या पद्धतीने करतो, कुठलंही पीक जाळत नाही. माझ्या शेतीचा सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो आहे. म्हणजे माझ्या शेतीची कणरचना वाढते आहे. कणरचना वाढल्यामुळे त्या मुळाच्या पोकळ्या कायम राहिल्यामुळे पाणी एवढं चांगलं जमिनीत मुरतं की माझ्या बेडच्या खाली सतत ओलावा कायम राहतो, वापसा स्थिती तयार राहते. आता शेवटचा प्रश्न, आपण म्हटलं तन देई धन. हो, आता तणच काढलं नाही तर आपल्याला काय होईल की एक शेतात स्वच्छता राहणार नाही किंवा मग या संदर्भात अनेक विविध प्रश्न असतात लोकांचे, मग त्यांना काय सांगा? नाही, तण देई धन होऊ द्या ना. तण काही घाबरायचं नाही. तणाला वावर खराब जरी असेल तरी मार्ग काढता येईल. पिकाच्या वर गेलं असेल तर ब्रश कटरनी बारीक करायचं, कट करायचं, मग तणनाशक मारायचं. आणि पीक असेल तर प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवण पश्चात आणि उगवण पूर्व या 2 तणनाशकाचा, विडीसाईडचा वापर करायचा आणि आपलं पीक खुशाल 100% आनंदी शेतकरी तयार होतो. आणि याच्यामध्ये नेबर्सची जी अडचण बऱ्याचशा भागात येते, हो, त्या नेबर सुद्धा एसआरटी सिटी मध्ये कुठं दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा तोही फायदा एक होतो. मोठा फायदा होतो. शेतकरी फक्त कापणीच्या वेळेस मजूर येणार, कापूस वेचणीच्या वेळेस मजूर येणार, आणि कापसाचे बायोमास तिथं केल्यानंतर एकरी 3 ट्राल्या शेणखत टाकल्यासारखा सेंद्रिय कर्ब तयार मिळेल, हिरवळीचं खत तयार मिळेल, काळी कचरा तिथे मिळेल. असू द्या काळी कचरा, पाणी आल्यानंतर सगळा नालीनी तो जाणार आणि कुजणार, आणि कुजल्यानंतर सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य तयार होणार. आता शेवटचा असा प्रश्न आहे आपला की कुठल्याही शेतकऱ्याला आपल्याशी जुळायचं असेल तर पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे? नांगरटी करणे, रोटावेटर करणे आणि 4.5 फुटाचे बेड तयार करणे. नाही, शेतकऱ्याला जुळायचं असेल आपल्यासोबत त्याच्यासाठी काय? आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये 5 शाळा आहे. 5 शाळा, एक कोल्ह्याला आहे, एक नांदगाव खंडेश्वरला आहे, यावली शहीदला आहे. त्या मॅडम आहे BSc ऍग्री झालेल्या, बी मेकॅनिकल झालेल्या, पण त्या सुद्धा शाळा चालवतात. कोल्ह्याला आता संदीप भाऊ भागवत आहे, कोल्हा काकडा, आणि एक मी विलास मोहल्ले म्हणजे विलास मोहल्ले धामणगाव रेल्वेला दुसरा रविवार आणि चौथा रविवार, प्रत्येक दुसऱ्या रविवारी, प्रत्येक चौथ्या रविवारी आमची शाळा होते. तुम्ही शाळेला सहज हजर राहू शकता. हे आमचे नंबर आहे. आमच्या नंबरनुसार आम्हाला संपर्क करू शकता. जे जवळ मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जाता येईल. कोल्ह्याच्या भागात इकडले लोक आहेत, इकडले कोल्हेवाल्याला जावं. मुर्शिदला लताताई पोहेकर आहे, ह्या सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक याच्यात म्हणजे अमरावती जिल्हाच असा एक आहे का त्यामध्ये 5 शाळा तयार झालेल्या आहेत. अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यात कुठेही एवढ्या शाळा नाही. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. एसआरटी शेतीचे अनेक फायदे आपण पाहिले. आपल्याशी कुठल्याही शेतकऱ्याला जुळायचं असेल समजा तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हा, यासाठी शेतकऱ्यांना जुळवायचं असेल तर आपल्यासोबत आपल्याकडे शेती शाळा क्रमांक 13
तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीमध्ये चालू आहे. हा, तर त्यासाठी आपला मोबाईल नंबर तर दिलाच आहे मी शेतकऱ्यांना, पण आणखी पुन्हा देतो. 93 09 23 0015 93 09 23 0015. मी संदीप नामदेवराव भागवत. तुमचा वैयक्तिक अनुभव आणि SRT याबद्दल काय आहे? माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मी तुम्हाला. माझी आर्थिक बचत तर होते, पण वेळेची खूप बचत आहे. आता मी समजून घ्या, पीक काढलं तेव्हापासून माझ्या शेतात कधीच नाही. फक्त मी एकदा शेतात गेलो आणि ते बेड रिपेअर केले, तेव्हापासून मला फुरसत आहे. आणि बेड पाडल्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे, आपल्या विदर्भातला सेंद्रिय कर्ब खूप खालावलेला आहे. 0.4 पर्यंतच आहे, पण आम्हाला तरी वाटते आता आज माझ्या शेतीचा 0.1च्या जवळजवळ सेंद्रिय कर्ब गेला आहे. आता शेतकरी जसे जुळले आहेत इथं, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर कार्यक्रम ठेवून समाज प्रबोधन करायचं असलं तर ते कशा पद्धतीनं शेतकरी कसा जुळेल? शेतकऱ्यांसाठी आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुप माध्यम आणि थोडासा शेतकऱ्यांच्या मार्फत जनजागृती चालू आहे. आणि SRTचा प्रचार जो आहे युट्यूब मार्फत, आणि आता शेतकरी ज्या शेतकऱ्यांना आवड आहे ते शेतकरी कार्यक्रम आयोजन करून या भैयासाहेब सारखे असे करू शकतात. ठीक आहे काका, धन्यवाद. बेलोरा ग्रामचे सरपंच आणि माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे बंधू जुळले आहेत, काय सांगाल यासाठी? SRT बद्दल जे आहे ते एक जुनी म्हण होती, तुझं आहे तुझ्यापाशी तरी तू भुललाशी. त्या तत्वावर ही शेती आहे. आणि या आधुनिक युगात ज्या मोठमोठ्या कंपन्या येऊन या शेतकऱ्याला ज्या लुटायला भिडल्या, ते लूट आता या SRT शेतीनं थांबणार आहे. आणि या शेतीकडे मी असं वळलो की मी एक यूट्यूबवर असं पाहता SRT म्हणून तर एक दिवस मी संध्याकाळी म्हटलं वेळ शिल्लक ठेवून तो SRTचं पूर्ण मी ते यूट्यूबवर वाचलं. आणि नंतर मग आपल्या इथे शेती कोण करते बा SRTची. मग मला विलास भाऊ यांची कार्यशाळा समजली की धामणगाव रेल्वेले कार्यशाळा आज आहे बा. मी 2-3 शेतकऱ्याला असं म्हटलं कार्यशाळा आपण जाऊ, पण शेतकरी काही तयार नव्हती. तुम्ही एकटाच कार्यशाळेला गेलो आणि तिथं मी कार्यशाळेत जे काही मला मार्गदर्शन म्हटलं आणि त्या मार्गदर्शनावर मी प्रभावित झालो की हे मार्गदर्शन आपल्या गावातल्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. जे शेतकरी जे नागरिक हे जे फजूल खर्च चालू आहे, एवढे आसपासचे ट्रॅक्टर आणून त्या आधी जसे शेतकरी बांधव आपण जर पाहिलं तर बारामतीला जात होते आणि तिथून शेती कशी करावी या संदर्भात काही कार्यशाळा तिथं होत होत्या आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मग ते इकडे येत होते. आता त्याच धर्तीवरती आपल्या इकडे SRTच्या माध्यमातून एक जनजागृती निर्माण होत आहे. ही जनजागृती कामाची आहे. ती जे जनजागृती होती जुनी म्हणजे कंपनीची, ते शेतकऱ्याला लुबाडण्यासाठी, त्यांचा माल विकासासाठी होती. आता हे साधं उदाहरण घ्या की ते आपण जे आपलं गावरानी ब्रीड होतं गाईचं, ते गावरानी ब्रीड आपण खतम केलं आणि आपण त्या जर्सी गायचं उत्पादन वाढवलं. जर्सी गायचं बक्षीस भेटत होतं. पण आज अभ्यास केल्यावर त्या गाईच्या दुधात कोणतेच कंटेंट नाही आहे कामाचे. तुम्ही लहान लेकराला पण दूध नाही शकत. आता हे तंत्रज्ञान आणलं तेव्हा ज्या सरकारला समजलं नाही की आपण आपलं चांगलं ब्रीड खतम करून राहिलो आणि ते ज्या गाईच्या दुधात काहीच त्याच्यात शून्य प्रकार तथ्य नाही आहे, कोणत्याच प्रकारचे चांगले कंटेंट्स नाही आहे, ते दूध आपण पिऊन राहिलो, ते काही कामाचं नाही. साधं तुम्ही जरी घेतलं तर की आता जर तुम्ही पाहता, आता म्हणते सरकार म्हणते शोषखड्डे करा, तुम्हाला बक्षीस देऊ. अरे आमचे जुने शोषखड्डे होते, तुम्ही तिथं शोषखड्डे बंद करून नाल्या केल्या तयार. मग आम्ही तर म्हणतो मूर्ख आहे की जुने लोक अडाणी असून ते सुशिक्षित होते. मला असं वाटते की ज्यांनी शोषखड्डे करून आपल्या तिथं पाणी मुरवलं. उलट सरकारने त्या शोषखड्ड्याला नवीन स्वरूप देऊन एक चांगल्या प्रकारचं त्याला त्या जो ज्याच्या घरी शेतकरी आहे त्याला अनुदान द्यायला पाहिजे आणि चांगले शोषखड्डे करायला पाहिजे. आणि मच्छर मुक्त हिंदुस्थान राहिला असता, पूर्ण भारत मच्छर मुक्त राहिला असता. कारण जुनी जी पिढी होती अशिक्षित जर असन, पण तरी जे मला आजच्या जमान्यात असं वाटतंय की तेच लोक शिकलेले होते. हे ते नवीन जो विकास झाला, याला निसर्गाचा जो ऱ्हास होऊन राहिला, निसर्ग आपल्यावर कोपून राहिला, असा विकास होऊन राहिला. आणि हा आपला निसर्ग जर एवढा कोपला तर आपलं कोणाचं उद्या इथं नवीन पिढीला कोणत्याच प्रकारे जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून जे जुनं ते सोनं, त्या जुन्या याच्यातलंच जे तंत्रज्ञान घेऊन आपल्याला निसर्गाची साथ घेऊन विकास करणे आवश्यक आहे. धन्यवाद. SRT शेती पद्धती समजून घेणं म्हणजे परिवर्तन आहे. परिवर्तन म्हणजे आपल्या मनातून परिवर्तन असल्याशिवाय SRT शेती स्वीकारलं जात नाही. म्हणजे टोटल परिवर्तन म्हणजे ज्यात पहिल्या वर्षी बेड टाकल्यानंतर पुन्हा त्या शेतावर कोणत्याच प्रकारचा म्हणजे ट्रॅक्टर, जोडी आणि निंदन हा खर्च होत नाही. त्या जागी आपण तणनाशक मारतो.
मी मागील 4 वर्षापासून एसआरटी शेती करीत आहे. एसआरटी शेती म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवणं. जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवणं म्हणजे जागच्या जागी पिकाची मुळं कुजवणे. मुळं कुजले की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन ऑटोमॅटिक वाढतो. आपल्या येथील विदर्भातला जमिनीचा सेंद्रिय कार्बन साधारण मला तरी वाटते म्हणलं सर 0.3च्या वर असेल नाही बस. आता आज आमच्या शेतीचा 4 वर्षानंतर माती परीक्षण जरी केले तर 1च्या वर सेंद्रिय कर्ब भेटेल. एसआरटी शेती करताना तुम्हाला प्रमुख 3 फायदे होतात. मूळस्थानी जलसंधारण 3 फुटावर असल्यामुळे पाणी कमी झालं तरी बेट पिऊन घेते, अतिरिक्त झालं तर नदीच्या द्वारे निघून जाते, त्यामुळे पीक आपलं सुरक्षित राहते. एसआरटी पद्धत ही माननीय चंद्रशेखरराव घोरसावडे आणि प्रतापकाका चिमणकर यांच्या 20 ते 25 वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्याकडे 2019 मध्ये मराठवाड्यात आली नाही साहेब. नंतर आपल्या विदर्भात 21-22 पासून चांगल्या पद्धतीनं रुजवायला लागली. आज हजारो शेतकरी एसआरटी पद्धतीने शेती करत आहे. यंदा तर खूप प्रचार झाला त्याचा. आपल्या कमीत कमी अमरावती जिल्ह्यातच मला तरी वाटते 500 हेक्टर एसआरटी शेती खाली येऊन जाईल. तर एसआरटी शेती ही वेळेची बचत, पैशाची बचत आणि आपल्या जमिनीची सुपीकता हमखास वाढते. रासायनिक खताची महागीनं आता मी आतापर्यंत 2023 पासून त्याच बेडवर 7 पिकं घेतलेली आहे. पहिल्या वर्षी सोयाबीन, चणा, मागल्या वर्षी कपाशी दादालाल पद्धतने, नंतर गहू, आता यंदा सोयाबीन, तूर, गहू, उडीद या प्रकारची विविध प्रकारची पिकं आपल्याला यासाठी पद्धतीवर घेता येतात. फक्त याचा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या शेतात बेड पाडणे, 4.5 फुटाचे बेड पाडणे व त्या बेडवर आपल्या पद्धतीने जे आपण पीक पद्धत लावतो त्याच पद्धतीने पुढचा प्रोग्राम करायचा. फक्त तण व्यवस्थापन तणनाशक करायचे. सर्व प्रकारच्या पिकातले तणनाशक आलेले आहेत आणि त्याचे PDF पण तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. एसआरटीचे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत. चंद्रशेखर घोरसावडे दादा यांनी या तंत्राचा प्रचार व प्रसार करण्याकरता आम्हाला या अमरावती जिल्ह्यात नियुक्त केला आहे. मोल्ले सर आणि मी आणि आणखी 3 शेतीशाळा आहेत. ते शेतीशाळा यासाठी चालू केलेल्या आहेत की जो सेंद्रिय कर्ब वाढतो नंतर एसआरटी पद्धतीने शेती केल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना भेटण्यात यावा. जो प्रदूषणवाल्या कंपन्या आपल्याला लाभ देतात जागतिक पातळीवर, त्यासाठी प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. ते प्रमाणपत्र असलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक सेंद्रिय कार्बन क्रेडिटचा लाभ भेटणे चालू होईल. आणखी काही प्रश्न असले तर मोल्ले सर तुम्हाला सांगणारच आहे. ब्लॅकबोर्डवर चांगल्या पद्धतीनं समजून सांगतील. आणखी काही प्रश्न असले तर तुम्ही कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला त्या चर्चासत्रात आपण घेऊ. त्याबद्दल मी सर्व शेतकरी इथे येऊन उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. एसआरटी शेती अवश्य करा. एसआरटी शेती ही काळाची गरज आहे. एकदा खर्च केला की पुन्हा पुन्हा खर्च करायचे काम नाही. फक्त एवढं आहे की आपल्याला थोडे लोक दुसऱ्या पद्धतीनं पाहतील की याच्याकडे पैसा नाही का बा. आता कास्तकारी बंद झाल्यानंतर ते वाढ थोडंसं घाण दिसते, पण त्या आपल्याला घाणाचं काही करायला लागत नाही. तिथं आपलं उत्पन्न चांगलं उगवते आणि त्याच मागच्या पिकाचे औषध म्हणजे पुढच्या पिकाचं भोजन, तिथं रासायनिक खताची मागणी कमी होऊन जाते. ऑटोमॅटिक तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते. त्यासाठी आपल्या जवळच वीरेंद्रपूर ठाकरे जवळा शहापूर यांचा 1 वर्षाचा प्लॉट झालेला 9 एकर त्यांनी शेती केलेली आहे. 1 मॅन आर्मी, त्यांना पण आपण त्यांचे अनुभव मांडण्यास सांगू. थोडक्यात ते त्यांचे शब्द मांडतील. मी अशी त्यांना विनंती करतो. वीरेंद्रपूर ठाकरे तुमच्या एरियातले थोडासा तुमचा इकडच्या एरियातले असल्या वाटणार थोडासा परिचय, फक्त थोडासा परिचय. आणि तुम्ही एसआरटी शेती का चालू केली एवढं तरी सांगा फक्त. आता या मायभूमीत आलो अहिल्याबाई होळकर, सगळे शेतकरी वृंद, वास्तविक पाहता माझ्यापेक्षा तुम्ही प्रयोगशील आहात. फक्त मी या एसआरटीच्या बेसवर इथे उभा आणि तो अनुभव म्हणून इथे आहे. संदीप भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे परत भूमातेची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. एक प्रकारचे आम्ही गजानन महाराजचे सेवेकरी समजतो. तुमच्या शेतीची सेवा, तुमची शेती जरी सुधारली तर आम्हाला आनंद त्यातच आहे. अन्यथा चंद्रशेखर दादा भरसावडे नेरळ यांना काहीही विकायचं नाही. यांना फक्त तुमची भूमाता सुधरवायची. मृत झालेली जमीन
रासायनिक खतानं केलेली जमीन जे काही सेंद्रिय कर्ब त्यातला घटक चालला कमी कमी होत चालला, त्याची उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर होतात. बीटी कॉटन आल्या, दरवर्षी 2-3 वर्ष चांगले 10, 12, 14 पर्यंत कॉटन घेतलं. तुमच्याकडली तर फार जमीन चांगली आहे. मला वाटते फुलदेकर साहेबांच्या वाड्यामध्ये आताच काही 8-15 दिवसाच्या आधी कार्यक्रम झाला होता कृषी विद्यापीठाचा. तिथे अनिल भाऊ कडू आणि काहीतरी युसुफ खान यांना प्रथम पारितोषिक मिळालं होतं कॉटनच्या संदर्भात, बरोबर आहे. तो कार्यक्रमामध्ये मी हजर होतो. पण यांनी विनंती करू नये, पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला व्यक्त नाही होता आलं. काही हरकत नाही. आम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2 जरी तयार झाले तरी आम्हाला यश मिळालं असं आम्ही समजतो. आपण जागरूकता दाखवून इथं हजर झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हॅलो, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आता हे आधीच का म्हणून घेतो, काय होईल सगळ्यात शेवटी मग बोलता बोलता प्रश्नाचे उत्तर देता देता हे धन्यवाद मनाचं राहूनच जातं. म्हणून तुम्ही जर आहात नसते तर आम्ही कशाला बोलत राहिलो असतो. म्हणजे गुड स्पीकर पाहिजे तर गुड लिसनरही पाहिजे. त्याच्यामुळं मी तुमचे शतशः धन्यवाद मानतो. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करजगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.